नमस्कार. कढीपत्ता खाणं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. त्यामुळे आपण कढीपत्त्याची चटणी बघणार आहोत. ही खायला खूप चटपटीत आणि लहान मुले देखील खूप आवडीने ही चटणी खाऊ शकेल. या पद्धतीची अशी आपण आपल्या चॅनलवर पूर्ण रेसिपी बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ही चटणी तर आवडणार आहे. तेव्हा तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करून ठेवा. तर आपण कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया. तर इथे मी सगळ्यात असा भरपूर मोठा कढीपत्ता घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला कुठेही मावा नाही आहे. यावर मावा असला तर ते पानं आपल्याला घ्यायचे नाही आहे. मावा हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. तर आपल्याला कढीपत्ता व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा चेक करून घ्यायचा आहे. आणि कोरडा करून झाला की आपल्याला एका बाउलमध्ये तो काढून घ्यायचा आहे. आणि मसाल्यांमध्ये आपल्याला सर्वात प्रथम हिरवी मिरची मस्त भाजून घ्यायची आहे. यात जिरे टाकून आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. साधारण 1 मोठा चम्मच मी इथे जिरे टाकले आहे. जिरे आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी भाजली गेली आहे, ती आता काढून घ्यायची. आता शेंगदाणे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आपल्याला इथे तेलाचा वापर लगेच करायचा नाहीये, नाहीतर आपली कढीपत्त्याची चटणी जास्त दिवस टिकणार नाही. अशीच आपल्याला मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे कुरकुरीत असे लालसर भाजले की त्यावरील साल आपल्याला काढून टाकायचे आहे. या पद्धतीचे आता शेंगदाणे देखील आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हवरी पण भाजून घ्यायची आहे. 1 मोठा चम्मच मी हवरी घेतलेली आहे. तडतडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. हवरी मस्त परतल्यानंतर हवरी आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपल्याला हे कढीपत्त्याचे पाने व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे. कढीपत्त्याचे पाणी ते परतवायला आपल्याला तेल टाकायची गरज नाही. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. लगेच मी इथे तेलाचा वापर करणार नाहीये. मस्त असे कुरकुरीत होऊन द्यायचे आहे कमी गॅसवरच. सुरुवातीला आपल्याला लगेच कढीपत्त्यामध्ये तेल टाकायचं नाहीये. हे पानं जेव्हा कुरकुरीत असे भाजले की मगच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, नाहीतर अंगावर उडायचं शक्यता असते. कढीपत्त्याचे पानं जास्त चटका घेतात, त्यामुळे लगेच तेल आपल्याला वापरायचं नाहीये. मी सुरुवातीला टाकलेलं नाहीये, एकदम लास्टला टाकणार आहे. खूप छान आपल्या कढीपत्त्याच्या पानांचा सुगंध येत आहे आणि तुम्ही बघू शकता कशी लालसर कलरची झालेली आहे आपली कढीपत्त्याची पाने. ह्या स्टेपला मी 1 पाव चम्मच इतकं तेल टाकून घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाने आणखी आपली कढीपत्त्याची पाने कुरकुरीत होत्या, तुम्ही बघू शकता. आता हे आपल्याला मिक्सर जार मध्ये बारीक करून घ्यायचे आहे. लगेच नाही करायचं, थोडे थंड होऊन द्यायचे आहे. थंड व्हायला साधारण 2 ते 3 मिनिटं मी ठेवून देत आहे साईडला. पॅनवर आता आपण 2 बारीक आकाराचे असे कांदा कापून घेतला आहे. एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला जर कांदा घालायचा असेल तर तुमच्या मर्जीनुसार तुम्ही घालू शकता. नसेल घालायचा तर स्किप करून टाका, कारण आपल्या चटणीसाठी कांदा हा जर आपण वापरला तर चटणी आपली जास्त दिवस टिकणार नाही. पण मला कोणत्याही चटणीमध्ये कांदा घातला की खूप छान लागतं, त्यामुळे मी इथे थोडासा कांदा घालून घेणार आहे. आणि चटणी करतानाच मी ही
1 ते 2 दिवसापुरती करत आहे, जास्त दिवसाची करत नाहीये। तुम्हाला जर जास्त दिवसाची करायची असेल आणि कुठे लांब न्यायची असेल प्रवासात, तर तुम्ही कांदा हा स्किप करा, कांदा अजिबात घालू नका, कांद्याने तुमची चटणी खराब होईल। तर आता मी इथे पाव चम्मच इतकं तेल टाकून घेत आहे आणि मस्त असा कांदा आपल्याला परतावून द्यायचा आहे। आपण मगाशी केलेलं जे मिश्रण भाजलेलं तीळ, शेंगदाणे आणि मिरची हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे ते तुम्ही बघून घ्या। इथे सगळ्यात आधी मी साखर ॲड करते। 1 चम्मच इतकी साखर मी टाकली आहे। इथे हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट आणि पाव चम्मच हळद ही आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे आणि आपल्याला अर्धा चम्मच आमचूर पावडर घ्यायची आहे। हा 1 चम्मच आहे, मी यातली निम्मी टाकत आहे आणि हे मस्त आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीचं मी असं मिश्रण बारीक करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपला कांदा पण देखील परतत आलेला आहे। आता ह्याच कांद्याच्या मध्ये आपल्याला मिक्सरमध्ये केलेलं हे मिश्रण टाकून द्यायचं आहे। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं तेलाची धार टाकून आपल्याला व्यवस्थित असं परतवायची आहे ही मिरची। कढीपत्त्याची पाने थंड झाली की आपल्याला लगेच कूट करायचा आहे। तर हे आता पूर्ण थंड झाली आहे आणि आवाज तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत येत आहे। तर पटकन असे चुरा होईल याचा। आता ही मिरची व्यवस्थित अशी लालसर परतली आहे। यात आता आपल्याला टाकायचा आहे कढीपत्त्याचा असा बारीक केलेला कूट आणि ह्याच स्टेपला आपल्याला थोडं आलं किसून घ्यायचं आहे। तुमच्याकडे अद्रक पण देखील म्हणत असताल तर साधारण अर्धा चम्मच इतका अद्रक किसून घेतलेला आहे, ते आपल्याला इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या स्टेपला आपल्याला 1 मोठा चमचा तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तुम्हाला जर कुठे बाहेर मिरची न्यायची असेल ही कढीपत्त्याची चटणी, तर तुम्ही तेलाचा वापर कमी करा। अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, एक साधारण 2 मिनिट। आणि चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे असं सगळीकडे। मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आता बंद करून टाकायचा आहे आणि मिरची थंड झाली की आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायची आहे। मी एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेते। तर खूप छान अशी आपली चटणी झालेली आहे। तुम्ही पण नक्की ही रेसिपी फॉलो करा आणि अजून जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेजारीच घंटी असते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघता येईल।
तर खूप छान आपल्या चटणीचा मस्त सुवास येत आहे आणि दिसायला तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। तर ही कढीपत्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला कनेक्ट रहा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू।